जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यानुसार संभाव्य कट ऑफ किती असू शकतो, टेंटेटिव्ह कट ऑफ किती असू शकतो याचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक विभागाचं आपण डिस्कशन करणार आहे. आता एक कट ऑफ म्हणजे काय आहे, मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे, या पूर्ण प्रोसेससाठी अगोदर रिझल्ट लागणं गरजेचं आहे. रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला एक मेरिट लिस्ट येते, कट ऑफ किती लागल, कास्ट नुसार तो कट ऑफ वेगळा असतो. तो सर्व जी चर्चा आहे ती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आता महत्वाचं असं आहे की कट ऑफ लागायला एका जिल्ह्यामधले किती विद्यार्थी घेतले जातात, तर प्रत्येक जिल्ह्यामधून फक्त 100च विद्यार्थी घेतले जातात. ते 100 विद्यार्थी घेत असताना त्याला 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. पहिला भाग आहे शहरी भाग आणि दुसरा भाग आहे ग्रामीण भाग. ग्रामीण भागामधले विद्यार्थी आणि शहरी भागामधले विद्यार्थी असा 2 टाईपचा कट ऑफ असतो. आता शहरीचा कट ऑफ वेगळा असतो आणि ग्रामीण भागाचा कट ऑफ वेगळा असतो. चला तर मग आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार इयत्ता 4थीचा आपण संभाव्य कट ऑफ बघणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बरेच चर्चा करणार आहे. तुमच्या जिल्ह्याचा अपेक्षित कट ऑफ किती असू शकतो. एखाद्या जिल्ह्यामध्ये 120 सुधी कट ऑफ आहे, 140 सुधी काय, 150 160 सुधी कट ऑफ आहे. आपण तो या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. सुरुवातीला बघा, जिल्ह्याचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुली मुली सर्वसाधारण मुली ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण. आपल्याला हे महत्वाचं आहे, काय ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण. याच्यामध्ये बघा आपण विभाग आहे, मुंबई विभाग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि लास्टला कुठला विभाग आहे, लातूर विभाग. प्रत्येक विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा आपण काय बघणार आहे, मेरिट बघणार आहे. सुरुवातीला मुंबईचं बघू आपण. मुंबई विभागामध्ये मुंबई साऊथ मध्ये बघा ग्रामीण तिथं भाग नाही. शहरी भागामध्ये किती आहे बघा, कमाल आणि किमान. आपण किमान म्हणजे कमीत कमी जायचं. आपली 300 मार्काची परीक्षा असते, याला आपण 3 न मल्टिप्लाय करणार. मग किती बघा 51 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं, 3 एक 3 आणि 3 पाची 15. याचा अर्थ मुंबई साऊथचा कमीत कमी 154 प्लस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. कशाला, शहरी भागामध्ये. परत मुंबई वेस्ट तिथं पण बघा ग्रामीण भाग नाही, शहरी भागाला तिथं पण 51% आहे, म्हणजे 154 प्लस ज्याला मार्क असतील त्याला काय होईल बघा, स्कॉलरशिप मिळून जाईल, तो कट ऑफ मध्ये येऊ शकतो. त्यानंतर मुंबई नॉर्थला पण ग्रामीण भाग नाही, तिथं पण तेवढंच आहे 51.67, म्हणजे 154 मार्क जर पडली त्या विद्यार्थ्याला तर काय होऊ शकतं की त्याला स्कॉलरशिप भेटू शकते. त्यानंतर रायगड. रायगडला आता 2 विभागामध्ये डिवाइड केलंय, एक आहे शहरी आणि एक काय बघा ग्रामीण. रायगडसाठी काय केलंय, शहरी आणि ग्रामीण. ग्रामीणचं मेरिट आहे 59.33. त्याला जर आपण नियर अबाउट 60 केलं, 60 मल्टिप्लाय बाय 3, तर संभाव्य त्याचं जे मेरिट आहे 180 पर्यंत ग्रामीणचं राहू शकतं. मग शहरीचं बघा किती आहे, शहरीचं त्याच्यापेक्षा कमी 57 आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून 6 मार्क कमी. तर किती बघा, शहरीचं मेरिट जाऊ शकतं 174 प्लस, किंवा ज्याला 170 प्लस मार्क आहे ती तो काय आहे, शहरीमध्ये सेफ आहे, सेक्युअर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जे जिल्हा आहे ठाणे. ठाणे आता ग्रामीण बघू. ठाणे ग्रामीणला 52% फक्त. 52 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं, 3 2 जा 6 आणि 5 3 जा 15. 156 मार्क ज्या विद्यार्थ्याला येते त्याला बघा कुठं, ठाणे ग्रामीण मध्ये 150 किंवा 156 प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला ठाणे ग्रामीण मध्ये स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरी भागामध्ये किती आहे बघा, 60 आहे फक्त. 60 80 म्हणलं, 180 आलं तर किती आलं बघा, 180. कमीत कमी 100 मार्क 180 जर असतील तर शहरी भागामध्ये तुम्हाला काय मिळू शकते, स्कॉलरशिप. त्यानंतरचा शेवटचा जिल्हा राहिला पालघर. पालघर मध्ये फक्त 46% शहरी. पालघर मध्ये काय बघा, फक्त 46% शहरी आहे. पालघर मध्ये किती, फक्त 46%. 46चा अर्थ काय होता, 46 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं, 6 3 जा 18 कॅरीज 1, 4 3 जा 12 आणि 1 किती आलं 13. 138. पालघर जिल्ह्याचा ग्रामीणचा कट ऑफ किती, 138. ह्याच्यापेक्षाही कमी येऊ शकतो. कधी कधी तो 130 आहे, कधी कोणत्या बऱ्याच वेळी ती 120 पण होता गेल्या वर्षी 5वीला. मग बघा जवळपास ज्या पालघर ग्रामीण मध्ये ज्याला 130 प्लस मार्क आहे
तो विद्यार्थी सेफ आहे. आणि इथं किती आहे बघा 151 आहे. 100 किती 51 आहे बघा. 51 म्हणलं तर 152च्या आसपास ज्याला 152 प्लस मार्क असतील तो विद्यार्थी सेफ आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघू आपण पुणे. आता नेक्स्ट विभाग काय बघा आपला पुणे विभाग आहे. आपण पहिल्यांदा कुठला विभाग बघितलाय मुंबई विभाग बघितला. आता आपण बघणार आहोत पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सुरुवातीला पुणे जिल्ह्याचं आपण मेरिट बघू काय. पुणे जिल्ह्याचं ग्रामीणचं मेरिट जास्त आहे 80 म्हणजे जवळ 8-24 240 प्लस. ज्या विद्यार्थ्याला 240 पेक्षा जास्त मार्क आहे तो विद्यार्थी ग्रामीण पुणेमध्ये काय स्कॉलरशिप होल्डर होऊ शकतो. त्यानंतर शहरीचं जरा कमी 73च आहे. म्हणजे ज्यात बघा 200 किती 18 प्लस मार्क आहे शहरीमध्ये 218 प्लस ज्याला मार्क आहे तो विद्यार्थी पुणे शहरी भागामध्ये सेक्युअर आहे म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळू शकते. त्यानंतरचा आहे अहिल्यानगर. तर आधी अहमदनगर म्हणत होतो आपण. अहिल्यानगरचं जे मेरिट आहे त्या अहिल्यानगरच्या मेरिट मध्ये बघा 77% ग्रामीणचा आहे. 7-21 म्हणलं बघा 200 77 गुणिले 3 जर केलं 3-7-21 हा 4-2 3-7-21 23 231 म्हणजे जास्त होत आहे. तर बघा ज्याला 230 प्लस मार्क आहे ते अहिल्यानगर ग्रामीण मध्ये स्कॉलरशिप होल्डर होऊ शकतो. पण शहरी भागाचं 70% पेक्षा कमी याचा अर्थ 68 म्हणजे 204 पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे तो काय बघा अहिल्यानगर शहरी भागामध्ये स्कॉलरशिप होल्डर होण्याची जास्त संभाव्यता आहे. त्यानंतर कोण आहे बघा सोलापूर ग्रामीणचं 74 आहे. म्हणजे परत ही किती आहे बघा 222. परत किती ही 222 मेरिट लागू शकतं सोलापूर ग्रामीणचं. याचा 34चा आपण मेरिट सांगतोय काय बघा सोलापूर ग्रामीण त्याचं मेरिट किती आहे 74% ग्रामीणचं. म्हणजे किती झालं 200 जवळपास 22 किंवा 220 प्लस ज्याला मार्क आहे ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्याची संभव आहे. आणि तर 72 आहे म्हणजे 216 किंवा 214 प्लस ज्याला मार्क असलेली तो विद्यार्थी सोलापूर शहरीमध्ये स्कॉलरशिप मिळू शकते. त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळू शकते. त्यानंतर नाशिक विभागामध्ये जाऊयात. पुणे विभागामध्ये 3 जिल्हे होतं पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर. आता काय करू बघा आपण नेक्स्ट जिल्ह्यामध्ये जाऊया. नेक्स्ट जी विभाग आहे तो आहे नाशिक. तर नाशिक आधी ग्रामीण बघू आपण. नाशिक ग्रामीण आहे 65 फक्त 65 आहे. 65 म्हणजे किती झालं जवळपास 194. नाशिक ग्रामीण मध्ये ज्याला 194 म्हणजे जो विद्यार्थी 190 प्लस मध्ये त्याला स्कॉलरशिप मिळण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर शहरीमध्ये 67 तेवढं झालं. 100 किती होईल बघा जवळपास 96च्या आसपास. 196च्या आसपास ज्याला मार्क पडतेली तो विद्यार्थी काय स्कॉलरशिप मिळण्याची संभाव्यता म्हणजे पॉसिबिलिटी आहे कधी नाशिकमध्ये. त्यानंतर धुळे ग्रामीणचा रिझल्ट बघा किती 77% म्हणजे हा परत गेला 77 गुणिले 3 जर केलं 3-7-21 3-231 म्हणजे जवळपास ग्रामीणचं बघा धुळेचं मेरिट जास्त आहे 230 प्लस आणि शहरीचं त्याच्यापेक्षा जास्त आहे 82 म्हणजे 8-24 आणि 6 246. जवळपास धुळे ग्रामीण शहरीमध्ये ज्या विद्यार्थ्याला 240 प्लस मार्क आहे तोच विद्यार्थी काय होऊ शकतो स्कॉलरशिप होल्डर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगाव ग्रामीण आहे फक्त 60% म्हणजे 180. ज्या विद्यार्थ्याला 180 प्लस मार्क आहे तो विद्यार्थी काय सेफ आहे. आणि तर 58% म्हणजे जवळपास 174च धरा किंवा 172 धरा ज्या विद्यार्थ्याला म्हणजे 170 प्लस मार्क आहे तो विद्यार्थी या कुठं जळगाव मध्ये सेफ आहे. जळगाव मध्ये काय शहरीमध्ये तो सेफ आहे. परत नंदुरबार ग्रामीणचं मेरिट जास्त आहे 71 म्हणलं 7-214 म्हणजे जवळपास 210 मार्क ज्या विद्यार्थ्याला येते ती विद्यार्थी बघा नंदुरबार ग्रामीण मध्ये काय सेफ आहे किंवा त्याला स्कॉलरशिप म्हणजे. पण शहरी भागामध्ये फार कमी
54%, फक्त 54%. 54%चा अर्थ झाला की 160 प्लस. शहरीमध्ये ज्या विद्यार्थ्याला 160 पेक्षा जास्त मार्क आहे तो विद्यार्थी शहरीमध्ये काय होऊ शकतो, स्कॉलरशिप पात्र होल्डर होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट विभाग आहे आपला कोल्हापूर विभाग. नेक्स्ट जो विभाग आहे तो आपला काय आहे, कोल्हापूर. आपण त्याची थोडी चर्चा करूया. आतापर्यंत आपण 3 विभाग बघितले ते. पहिला विभाग होता आपला मुंबई, त्यानंतर आपण दुसरा विभाग बघितला पुणे, त्यानंतर नाशिक. आता आपण बघणार आहे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभागामध्ये पहिला येतो कोल्हापूरच. कोल्हापूर ग्रामीण 84% म्हणजे जास्त आहे, 250 प्लस मार्क पाहिजे ती कोल्हापूर ग्रामीणला. आणि शहरीला 78 म्हणलं तर जवळपास बघा 232 प्लस कोल्हापूरचं सगळ्यात जास्त मेरिट होईल असं वाटतंय. त्यानंतर सातारा बघा, सातारा ग्रामीण 81%, परत तीच 240 प्लस मार्क ग्रामीण मध्ये आणि शहरीमध्ये 240 प्लस जाते. ग्रामीण आणि शहरीमध्ये 2-2 मार्काचा फरक येते. ग्रामीणचं कमी येते आणि ग्रामीणचं जास्त येते आणि शहरीचं कमी. त्यानंतरचा सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यासाठी ग्रामीण 78%, तीच आहे, परत 230 प्लस येईल किंवा 72%. परत हा तिथं झाला 216 प्लस. कशाचं मेरिट असतंय, शहरीचं मेरिट असू शकते 216 प्लस. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा बघू आपण. सांगली झाली रत्नागिरी. रत्नागिरी ग्रामीणला बघा 67%, म्हणजे किती आलं, 6 7 21, 200 प्लस ग्रामीणचं मेरिट आहे रत्नागिरीचं. ज्या विद्यार्थ्याला 200 प्लस मार्क असतील रत्नागिरीमध्ये, ग्रामीण मध्ये तो सेफ आहे. आणि शहरीमध्ये 68 आहे, म्हणजे 200 प्लसच येतं, 202च्या आसपास जाते. 202 किंवा 204 त्याच्यापेक्षा जर जास्त मार्क असतील तर तो विद्यार्थी काय आहे, सेफ आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग ग्रामीणचा किती मेरिट आहे, 70%, म्हणजे 210. 69 206 प्लस किंवा 204 ग्रामीणला 204 प्लस ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग. आणि शहरीचं मात्र कमी, जवळपास 188 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. याचा अर्थ आहे ज्या विद्यार्थ्याला 184 ते 100 त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे तो विद्यार्थी इथं सेफ आहे. त्यानंतर नेक्स्ट विभाग बघू आपण छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर विभाग बघूया आपण. त्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतात त्या जिल्ह्याचं मेरिट बघू. संभाजीनगर मध्ये ग्रामीण 240 प्लस, शहरी 74%, याचा अर्थ 222 प्लस. 222 प्लस आणि ग्रामीणचं जास्त आहे 240 प्लस. छत्रपती संभाजीनगर आलं. त्यानंतर जालना. जालनामध्ये ग्रामीणचं 73% आहे, याचा अर्थ परत 216 प्लस आणि 56%. शहरीचं फार कमी लागू शकतं, जवळपास 168 किंवा 160 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे की त्याला जालनामध्ये काय मिळू शकते, स्कॉलरशिप. त्यानंतर आहे बीड. बीड विभाग जो आहे त्या बीड विभागामध्ये ग्रामीणसाठी 63 म्हणजे 168 मार्क आणि शहरीसाठी 74 म्हणजे 220 प्लस. किती येऊ शकते, 220 प्लस ज्याला मार्क आहे तो विद्यार्थी सेफ आहे. त्यानंतर परभणीचं बघा ग्रामीणचं 70%, 69% म्हणजे 206 प्लस ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे तो विद्यार्थी सेफ आहे. आणि इकडे परत आलं की ते 65%, म्हणजे तिथंही तसंच आहे, जवळपास 190 किंवा 192 प्लस ज्या विद्यार्थ्याला मार्क असतील तो बीड मध्ये काय आहे, सेफ. परभणीचं डिस्कशन केलंय आपण. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे हिंगोलीमध्ये ग्रामीणचं 67%, 190 प्लस आणि इथं फक्त 53%, म्हणजे ज्याला 150 प्लस मार्क आहे तोही विद्यार्थी शहरीमध्ये सेफ असू शकतो. कशासाठी, हिंगोलीसाठी. त्यानंतरचा आपण नेक्स्ट जिल्हा बघूया. नेक्स्ट विभागातला पहिला जिल्हा बघू. त्यानंतरचा जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये पहिल्यांदा अमरावतीच. ग्रामीणचं 68%, 200 प्लस, शहरीचं 56%, परत किती आलं 162 प्लस, 160, शहरीला 160, ग्रामीणला किती बा 200 धरा. बुलढाणा जिल्हा. बुलढाण्यामध्ये ग्रामीण जास्त आहे 240 आणि शहरी परत 160 ते 170च्या मध्ये लागू शकतं. अकोला तेच, परत अकोल्यामध्ये ग्रामीणला फक्त 51%, म्हणजे ज्याला 150 मार्क असू शकते तोही विद्यार्थी
स्कॉलरशिप होल्डर होऊ शकतो आणि 59% म्हणजे 170 ते 180च्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्या विद्यार्थ्यांना काय मिळू शकते स्कॉलरशिप. हे कुठला जिल्हा होता? अकोला. त्यानंतर वाशिम मध्ये बघा, वाशिम मध्ये बघितलं तर 68%, परत किती झालं 200 प्लस आणि ग्रामीण मध्ये 60% पण नाही. त्याचा अर्थ 170 ते 180 पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्या विद्यार्थ्यांना वाशिम मध्ये सुद्धा काय मिळू शकते? स्कॉलरशिप मिळू शकते. त्यानंतर आहे यवतमाळ. यवतमाळ ग्रामीण 67%, परत ती झालं 170 ते 180च्या मध्ये आणि इथं फक्त 48%. याचा अर्थ यवतमाळ शहरीचं बघा 140 प्लस मार्क असणारे विद्यार्थी कदाचित स्कॉलरशिप होल्डर होऊ शकते. त्यानंतर यवतमाळ झाला आपलं. नेक्स्ट विभाग बघू आपण, नागपूर विभाग आहे. पुढचा जो विभाग आहे तो कुठला आहे बघा? नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये बघू कोणता जिल्हा आहे आणि त्याचा संभाव्य कट ऑफ. नागपूरमध्ये बघा सुरुवातीला नागपूरच बघूया आपण. नागपूरमध्ये पहिलं जे आहे ते बघा 72% म्हणजे 210 प्लस आणि शहरी फक्त 53%. नागपूरचं ग्रामीणचं जास्त मेरिट आहे, 200 प्लस होईल, 200 प्लस आणि इथे किती 53% म्हणजे किती बघा साधारणतः 150 पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे ती शहरीमध्ये ती विद्यार्थी काय आहेत असे. त्यानंतर भंडारा. भंडारामध्ये परत 70%च आहे ग्रामीणचं म्हणजे 200 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे ते काय होऊ शकते स्कॉलरशिप. शहरी मात्र 46%च आहे. याचा अर्थ परत काय झालं 150 किंवा 140 प्लस ज्याला मार्क आहे ते विद्यार्थी काय आहेत सेफ आहेत. ते विद्यार्थी काय आहेत त्याच्यामध्ये सेफ. त्यानंतर गोंदिया बघू आपण. गोंदिया जिल्ह्यामध्ये काय बघा ग्रामीण 65 परत 180 प्लस मार्क असणारे विद्यार्थी सेफ आहे. शहरीमध्ये परत 140 पेक्षा जास्त मार्क असणारा विद्यार्थी सेफ आहे, त्याला स्कॉलरशिप मिळू शकते. चंद्रपूरमध्ये परत बघा ग्रामीण मध्ये किती 66%, 190 प्लस ज्याला मार्क आहे तो सेफ आहे आणि शहरीमध्ये फक्त 150 पेक्षा जास्त मार्क असतील असा विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर होऊ शकतो. त्यानंतर गडचिरोली बघा. गडचिरोलीमध्ये ग्रामीण 64, याचा अर्थ परत ज्याला 180 प्लस मार्क आहे तो विद्यार्थी सेफ राहू शकतो ग्रामीण मध्ये आणि शहरीमध्ये फक्त 46%. याचा अर्थ 140 होते पण संभाव्य बघा तुम्ही जरी 130च्या प्लस राहिला तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. कुठं? चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये. आता नेक्स्ट विभाग आहे लातूर. लातूर विभागाचं मेरिट जरा जास्त राहते 73% म्हणजे 216 प्लस आणि ग्रामीणचं किती 180 प्लस धरून चाला. त्यानंतरचं धाराशिव. धाराशिव शहरी आहे 200, ग्रामीण आहे 200 प्लस किंवा 210 प्लस आणि शहरी आहे 200 प्लस राहू शकतं. आणि नांदेडचं आहे बघा शहरीचं किती राहिले 65 म्हणजे 180 मार्काच्या प्लस आणि शहरीमध्ये थोडं कमी 170 ते 180 मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही बघा लातूर विभागातील नांदेडमध्ये सेफ राहू शकता. या दृष्टीनुसार आपण प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट डिस्कस केले. त्याच्यामध्ये 10 मार्क कमीच धरून चाला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. या दिलेल्या क्रायटेरियानुसार जर आपल्याला मार्क असतील, आपण जर ते चेक केलं असेल तसं बरोबर आहे, तर तुम्हाला सरासरी 130 पर्यंत पण मेरिट आहे, 180 पण आहे, 240 पण आहे. ते डिपेंड आहे जिल्ह्यावरती. एखाद्याचं पुणे वगैरे या जिल्ह्याचं मेरिट जास्त आहे, कोल्हापूर सातारा या भागातलं मेरिट जास्त आहे, अहिल्यानगरचं मेरिट जास्त आहे, या जिल्ह्यामधलं मेरिट जास्त आहे. ते बाकी जी इन जनरल बाकी जिल्हा आहेत त्या जिल्ह्यामध्ये सरासरी ग्रामीण 160 180च्या आसपास आहे आणि शहरी जर बघितलं तर ठराविक भागामध्ये 210 200 किंवा 180 सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर काय डाऊट असतील तर अवश्य कमेंटमध्ये सांगा, आपण त्या कमेंटचं आन्सर द्यायचा प्रयत्न करू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.